सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा जोरदार सुरू आहे आणि ती म्हणजे अजित पवार यांच्याबाबत. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्र, सोशल मीडिया सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय. नेमकं काय घडलंय, पुढे काय होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 फेब्रुवारीला अजित पवार खरंच येणार आहेत का? अजित पवार यांच्याशी संबंधित घडामोडींमुळे वातावरण खूपच संवेदनशील झालेलं दिसतंय. विमान अपघाताच्या चर्चापासून ते चौकशी, संशय, राजकीय हालचाली सगळं काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतायत. काही नेते थेट तपासणी मागणी करतायत, तर काही जण संयम ठेवण्याचं आवाहन करतायत. दरम्यान 9 फेब्रुवारी ही तारीख अचानक खूप महत्त्वाची बनली आहे. कारण अनेक न्यूज चॅनल्सवर, काही वर्तमानपत्रांमध्ये आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की 9 फेब्रुवारीनंतर मोठा खुलासा होऊ शकतो. त्या दिवशी अजित पवारांबद्दल काहीतरी स्पष्ट चित्र समोर येईल आणि म्हणूनच लोक विचारतायत, अजित पवार खरंच येणार आहेत का? कोण म्हणतंय ही फक्त अफवा आहे, कोण म्हणतंय अजून काही बोलायला वेळ लागेल, तर काही जण थेट सांगतायत थांबा, 9 फेब्रुवारीनंतर सगळं कळेल. यातच अजून एक मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या वाटचालीबद्दल पक्षात काय निर्णय होणार, कोण पुढे येणार आणि पवार कुटुंबाची भूमिका काय असणार, यावर सगळ्यांचे लक्ष आहे आणि म्हणूनच 9 फेब्रुवारीकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले. खरंच काय घडणार आहे का, की ही फक्त चर्चेची गर्दी आहे? उत्तर लवकरच समोर येईल, तोपर्यंत मात्र प्रश्न सुरूच राहणार.